तर पाहिलं का एवढा पाऊस चालू आहे कंटिन्यू. काय सांगू, काही इकडून हवा येते तर इकडून पाऊस येतो, काही इकडून हवा येते तर इकडून पाऊस येतो. तर एवढ्या पावसात सुद्धा मी बसली आपलं स्टॉलवरती. तर आता काहीच नाही राहिलं, तर फक्त राहिलं 2 प्लेटी इडल्या, बस. वडा संपला, पोहे संपलेत आणि थोडासा चाय आहे 2 कप. तर तो मी घेऊन घेते. आणि या तुम्ही कधीतरी, तुम्हाला टाईम भेटला, भूक लागली तर स्टॉलवरती. तर आज थोडंसं लवकरच आली होती आणि एवढ्या लेट उशिरा व्हिडिओ का काढते, तर कंटिन्यू गिऱ्हाईक होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काढला नाही, व्हिडिओ काढणं झाला नाही आहे. तर BMCची गाडी गेली. तर मला वाटलं ते सामान येणार आहे का काय. त्यांना बघत होते, त्या गाडीमधून एका माणसाने हात दिला का नाही नाही नेतो म्हणून. तर इतका पाऊस चालू आहे ना, जाम पाऊस चालू आहे. तर काय ना, BMCची गाडी आली ना समजा, तर आपलं सगळं सामान उचलून घेऊन जातात ते लोक. म्हणजे काहीच ठेवत नाही, त्यांच्या हातात जे पकडलं ना ते घेऊन जातात, फक्त आपल्याला उचलत नाही आहे ते. तर त्याच्यामुळे मग मी त्यांना बघत होते. तर गेली ती गाडी म्हणा लांब. तर असो, थोडंसं मनामध्ये हे पण होतं भीती, कारण माझं पहिला ना टेबल घेऊन गेलेले ते स्टॉलचा. ॲम्ब्युलन्स येते. तर ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला की थोडीशी भीती वाटते बरं का. मला तर खरंच वाटते भीती. तर असे पेशंट येतात ना की ते पेशंटना पाहून जीव घाबरते सगळा. काय 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 तर वेगवेगळे पेशंट येतात, त्यांना पाहून खूप टेन्शन येतं. मला तर खूप टेन्शन येतं पेशंट लोकांना पाहून. तर चला, तर मुंबईला खूप जाम पाऊस चालू आहे आणि मी आहे मुंबईमध्ये. तर विषय असा आहे की काही लोकांना मी गावी असल्याचा भास होते, त्यांना मी गावी दिसते. तर काय करावं, प्रत्येकाचं मन वेगळं आहे, भास वेगळा आहे. तर आपण कोणाचा भास बदलवू शकत नाही आहे. तर असं पाऊस चालू आहे आणि पावसामुळे अजिबात सुचत पण नाही तसं पण विचार केला तर. तर आपला आता बऱ्याचपैकी संपून आलं आहे आणि टाईम पण खूप झाला आहे. म्हणजे जेवण बनवायचं आता घरी जाऊन, मला हे आपलं इथं आवरलं का घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. तर हे लोकांना पाहून थोडंसं विचारात पडते मी, काय काय लोक कसे चालतात, लेकरं कशी धरतात, म्हणजे थोडंसं वेगळंच आहे बरं का. रिक्षात कसे चढतात, रिक्षावरून कसे उतरतात, ते एखादं पेशंट ज्याला चक्कर वगैरे असेल, काय काही लोकांचं ध्यान असतं ते पैशाकडे रिक्षावाल्याच्या. 1-2 रुपया पण सोडत नाही आहे आणि रिक्षावाले पण सोडत नाही आहे. तर मी त्यांना पाहते आणि माझा विचार केला तर मी सोडून देते. कोणाकडे जर 1-2 रुपया कमी असला म्हणजे ठीक आहे, जाऊ दे. तर कसं असतं ना, वेळ महत्त्वाची असते माणसाकडे, आपल्याकडे. तर त्याच्यामुळे मी 1-2 रुपये सोडून देते लोकांना. आणि काय काही लोक ना 1 रुपयासाठी पण जाऊ देत नाही आहे, 1 रुपया पण मागतात. मला तर बऱ्याच लोकांनी मागितलेलं आहे. मी बोलली ना, सुट्टे नाही आहे. 4 रुपये जर दिलेत ना, लोक म्हणतात ते 4 रुपये, 5 रुपयाचे 1 रुपया और दो. काय होतं, माझ्याकडे सुट्टे राहत नाही 1 रुपये. तर त्याच्यामुळे तर होत असतं असं. आणि मी सोडते बरं का, भरपूर लोकांना सोडते. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये असले ना सोडते. म्हणजे कोणाकडे 22 रुपये असले ना ठीक आहे, जाऊ दे. कोणाकडे 23 असले ना ठीक आहे, जाऊ दे. कोणाकडे 24 असले ना ठीक आहे, जाऊ दे. तर असं असतं माझं. तर चला, या तुम्ही कधीतरी नाश्ता करायला. बस आजच्या दिवस एवढंच की मुंबईला खूप सारा पाऊस आहे आणि मी मुंबईमध्ये भिजत नाही आहे. तर आजच्या दिवस एवढंच. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारे फ्रेंड द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.